वळ्या पुढील बातमीकडे। बातमी आहे संजय राऊत यांच्या संदर्भात। संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे। ईडी ही भाजपची यंत्रणा असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत। जे भाजपात जात नाहीत त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर घणाघात केलेला आहे। तर अजित पवार यांच्या विरोधात देखील कारवाई करण्यात येत होती, मात्र ते सध्या भाजपात असल्यानं शांत झोप लागते। तसंच राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबतचे अनेक जण घाबरून भाजपामध्ये गेले आहेत असा टोलाही राऊत यांनी लगावलेला आहे। ईडी किंबहुना केंद्रीय तपास यंत्रणा ही आता स्वतंत्र तपास यंत्रणा राहिलेली नाही। ही आता भारतीय जनता पक्षाची एक शाखा झाली हे सगळ्यांना माहिती। सध्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा ईडीच्या भयानच त्याने पक्षांतर केलं आपल्या त्यांना मानणाऱ्या काही लोकांसह। त्याच्यामध्ये बरेचसे लोक ईडीग्रस्त आहेत, सगळेच हे सगळे ईडीला घाबरून भाजप बरोबर। अजित पवार जे पवार कुटुंबातले एक प्रमुख नाव आहे, त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला, त्यांच्या कुटुंबाचा छळ केला। ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, असताना शांत झोप लागली कारण ते भाजप